ऍक्टिव्ह टक्क्यामध्ये स्पर्धा आणि पहिली चढाई ज्याने पहिल्या फ्री क्वार्टर मध्ये आणि सेमी फायनल मध्ये ज्याने पहिली चढाई करतो शुभम शिंदे. मेन डिफेंडर आहे परंतु पहिली चढाई करतो सरी गणिशा करतो तो शुभम शिंदेच्या माध्यमातून पहिली चढाई. पहिल्या चढाईमध्ये निश्चित काय घडेल काय घडेल. पहिली चढाई पहिला टॅकल करण्याचा प्रयत्न आणि पहिली टॅकल देखील सक्सेस करू शकतो. आणि पहिला श्री गणेश या ठिकाणी चेंबूर मुंबई उपनगर या संघाकडून आपण पाहतोय कारण कॉर्नरला टिपण्यामध्ये यश. मी संघाचा कॉर्नर गेल्यामुळे निश्चित आता जबाबदारी ती म्हणजे अभिवर राहील. क्षय आहे एका बाजूला गजमल आहे आदित्य आहे आकाश कदम. चेंबूर क्रीडा केंद्र चेंबूर कडून पहिल्या चढाईसाठी या ठिकाणी प्रयत्न करत असताना पहिली कव्हर यशस्वी केल्यानंतर आकाश कदम यांच्याकडून ही चढाई आपण पाहतोय. मी आमचे व्हॉलेंटियर शुभमला विनंती करतो. निश्चितच सर पहिली टॅकल झाल्यानंतर चौथा प्रो कबड्डी स्टार अजिंक्य पवारच्या माध्यमातून पहिली चढाई होती. शुभम शिंदेच्या माध्यमातून प्रो कबड्डी स्टार जो मेन डिफेंडर त्याने पहिली श्री गणेश अजिंक्य पवार ते रनिंग अटॅच मारण्याचा प्रयत्न असणार आहे. पहिली चढाईमध्ये काय घडतंय निश्चितच पाहिली तर ही देखील अजिंक्यची पहिली चढाई एकटी चढाई समोर केली जाते. आजच्या दिवसाचा खरा हिरो ज्याने खूप चांगली कामगिरी आपल्या उंचीचा फायदा फुटवर्क टेम्परामेंट पदराईत पाहायला मिळालं. कुणाल पवार याला आपण पाहतोय टावी चढाई त्यामुळे लक्ष असेल ते म्हणजे जसी नंबर 6 आणि आदित्यकडे विशेष करून त्यामुळे चांगली टेस्ट पाहायला मिळेल. कसोटी असेल आणि बघा काय चकून गेले आणि यासाठी कॉर्नर तयार होता आदित्य पण कव्हर ज्या पद्धतीने सक्सेसफुल केले. मी म्हटलं 6 नंबर आणि 9 नंबर पाहिलं तर टॅकल दिली होती बेंट फुटायचा अभि भोजने. तिसरी चढाई वैयक्तिक अभि भोजनेच्या माध्यमातून अभि भोजने पाहिले तर सेमीफायनलच्या सामन्यामध्ये 1 ते 2 गुण प्राप्त केले होते परंतु या अंतिम सामन्यामध्ये अभि भोजने कशा पद्धतीने खेळ करतो पाहणार आपण. याची चढाई करत असताना अभि स्थितीमध्ये सामना आहे आणि मॅच छान होणार म्हणजे थर्ड रेट देखील या मॅच मध्ये खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. आणि करण एक दुसरा विकल्प आपण घेऊ शकतो. कुणाल करण आकाश कदम हे 3 रेडर या संघाकडे आहेत आणि ज्या प्रकारे आपल्या जमचा देखील तितका चांगला वापर करतो. उडी मारताना सुरुवातीला थोडस प्रेशर करण्याचा प्रयत्न टच करून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय म्हणजेच करण सिंगच्या माध्यमातून सुरुवात संत आहे दोन्ही संघांची. आपण पाहायला गेलो तर असं म्हणतात ना प्रत्येक गोष्टीची वेळ असते तेव्हाच ती घडायला हवी आणि वेळ निघून जाण्यापूर्वीच तिची किंमत कळायला हवी. थर्ड रेट अजिंक्य पवारची थर्ड रेट आहे. थर्ड रेट दूध पाहिला स्पेशलिस्ट अजिंक्य पवारच्या माध्यमातून आपण अनेक चढ्या पाहिल्या प्रकबडी होते. थर्ड रेट सक्सेसफुल थर्ड रेट घेतली निश्चितपणे. अशा पद्धतीने बघा कव्हर सक्सेसफुल नाही तर डू अ डाय थर्ड रेट सक्सेसफुल ज्याने केली आणि हा क्लास आहे त्याचा. कशा पद्धतीने आवश्यक आहे खेळाचं वेगळं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आता करण या ठिकाणी चढाई करत असताना चेंबूर क्रीडा केंद्र चेंबूर मुंबई उपनगर या संघाकडून वागजाई ओळखेवाडी चिपळूण विरुद्ध सुरू असलेला सामना. चेंबूर क्रीडा केंद्र चेंबूर मुंबई उपनगर अंतिम सामना. दोन्ही संघाने जर आपण पाहिलं तर एका बाजूला अंकुर स्पोर्ट्स क्लब या संघाचा पराभव करून वागजाई अंतिम फेरीमध्ये. तर या स्पर्धेमध्ये असं वाटलं होतं राकीबबाई घुले पुणे संघ फायनल खेळून तो संघाला पराभव करून चेंबूर संघ फायनल मध्ये. निश्चितच असं वाटलं की स्वस्तिक देखील एक दादा संघ होता. राकेशभाई धुळे देखील त्याच्यामध्ये प्रो कबड्डी स्टार होते. स्वस्तिक मध्ये प्रो कबड्डी स्टार होते असं वाटलं होतं परंतु आपण पाहिला आजचा दिवस तो म्हणजे निश्चितच पाहिलं तर क्या बात ये झलक है. स्ट्रेन बघा पॉवर बघा फिटनेस बघा आणि एक जबरदस्त रेंज स्पेस तयार केली. खूप चांगला पॉइंट आदित्य याच्या माध्यमातून 3च्या कव्हरमध्ये वागजाई कोळकेवाडी चिपळूण संघ सुरुवातीलाच प्रेशर आणि दबाव आणण्याचा प्रयत्न चालला. अजिंक्य पवार लेफ्ट रेडर डावी चढाई करत असताना कॉर्नरला आपण गुफरान खाण्याला पाहतोय. विकी गौतम एका बाजूला आणि गुफरान या ठिकाणी होता मात्र 4ला वार करावा लागणार होता मात्र 4 थोडस वेट अँड वॉच करत बसले. महत्वाचा कॉर्नर बाहेर आणि आता विकी गौतम चढाईसाठी
काही मिनिटातच सामन्याचं गणित बघा कसं बदलू शकतं, ही ओळख आहे. जर्सी नंबर 5 आदित्य शिंदे जयवीरूची जोडी. बडे मियां छोटे मियां सुभानअल्लाह राईट लेफ्ट कॉर्नर दोन्ही सांभाळणार आहे. निश्चितच लेफ्ट आणि राईट कॉर्नरमध्ये मात्र सच्चे बंधू आपण काम करताना बघतोय. मध्यरक्षीची भूमिका संचित आणि आदित्य अभिवृद्धीची चढाई सुपर टॅकल असताना पुन्हा एका गुणाची श्रीगणेश केला जातो. अजून पण किती खुश झालं बघा, चेहऱ्यावरती बोलवेट स्माईल स्मित असते. प्रशिक्षक यांनी बघूया जर्सी नंबर 1 चढाई सरी चिराग आणि मिळाला. ये इनकी पहचान है, मेरी झलक सबसे अलग. एखादा मॅग्नेट चुंबकाप्रमाणे आकर्षित करणारा खेळाडू आहे शुभम. तर त्या रेंज मध्ये आल्यानंतर याची स्ट्रेंथ वाढते, पॉवरफुल बॅकवर्ड आणि सुंदर अशी पकड. पहिला ऑल आउट देण्यामध्ये यशस्वी. कालपासून चर्चा होती की फायनल कोण खेळणार, स्वस्तिक खेळणार की राकेशभाई गुले पुण्याचे संघ खेळणार, मुंबई उपनगर. आणि आता मात्र अजिंक्य पवारची ही कव्हर सक्सेसफुल करण्यासाठी 1 2 3 4 5 खेळाडू अक्षरशः कव्हर यशस्वी. ताकदीवर आपण पाहिलं आकाश कदम मास्टर माइंड या संघाचा आधारस्तंभ, अनुभवपूर्णता आहे. बघूया मॅचला कशा पद्धतीने पुढे घेऊन जाण्यामध्ये महत्वाची कामगिरी या ठिकाणी बजावू शकतो. तो म्हणजेच मुंबई उपनगर संघाचं चेंबूर क्रीडा केंद्र चेंबूर संघाकडून आकाश कदम जर्सी नंबर 10 अजिंक्य पवार ची पकड झाल्यानंतर 6ची कव्हर आपण पाहतोय. पुढे संख्या निश्चितच सुरुवातीच्या काही मिनिटाचं विश्लेषण करायचं म्हटलं असेल तर निश्चितच थोडा उजवा संघ ऍडव्हान्टेज निश्चितच वागजाई संघाला आहे. अभिषेक भोजने याला आपण पाहतोय ऍक्शन मध्ये. मगाशी एक सुंदर असा गुण त्याने मिळवलेला आहे आणि तोच आता अजून एक डावी चढाई आपल्याला पाहायला मिळते. ऍक्शन मध्ये कॉर्नर आणि टर्न येणार नाही मात्र पाहणं गरजेचं राहील. एका बाजूला गुफरान आहे आणि नाही ऍडव्हान्स टॅकल साठी किती वरती आले होते आणि सहज दोन कुणाल. निश्चितच पुन्हा एकदा पाहिलं पवारच्या माध्यमातून जर पहिल्या सेफ व्हायच्या सामने ते पवारांनी चांगली खेळली, तोच पवार चढाई करताय. कमबॅक खेळ करावा लागेल आता प्राणा. अतिशय सुरेख टॅकल पाहिजे सर. बघा एक त्याचं कॅल्क्युलेशन टायमिंग बघा, ज्या पद्धतीने तो कव्हर करतोय तो म्हणजे शुभम शिंदे. त्याच्या रेंज मध्ये आल्यानंतर लगेचच तो कुठल्याही प्रकारची कमी करत हा अनुभव आहे. जसं मगाशी निलेश दादा यांनी सांगितलं की अशोकराव शिंदे साहेब असतील, आज ज्या प्रकारची कबड्डीला पुढे घेऊन जाण्यामध्ये त्यांचं योगदान, प्रतापराव शिंदे यांचा उल्लेख केला, उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळाडू म्हणून दशरथ शिंदे यांचं योगदान असेल. आणि आज ही नवी आपण अजून एक जनरेशन पाहतोय जे नक्कीच या खेळाला अजूनही छान सुवर्ण दिवस दाखवत आहेत. दुसरं आलेल्या मात्र त्याला पकडलं कुठे टचवरच. किती कॉन्फिडन्स कव्हर सेटवर असू शकतो हे दाखवण्यात या ठिकाणी. तो म्हणजेच वागजाई कोळकेवाडी चिपळूण पहिल्याच हाफ मध्ये आपण पाहतोय की त्याला टचवर पकडलेला आहे. तर किती कॉन्फिडन्स असू शकतो मात्र या ठिकाणी नाही. वरती होते टचवर पकडलेलं होतं मात्र निश्चितच सर यशस्वी पहिला गुण प्राप्त झाला आहे रेडिंगच्या स्वरूपामध्ये. इफ्रान खान याला मिळालेला गुण आहे. आणि अशा पद्धतीने जर एक ट्राय करायची असेल अजून एक कव्हर तर जर कुणाल असेल, करण असेल, आकाश असेल तर गुफरान को भी कुछ ना कुछ यहाँ पर ट्राई करना आवश्यक है. जिस तरह से उन्हें पॉइंट मिला था और दो बेहतरीन खिलाड़ी अगर देखा जाए तो ओंकार आणि आता बघूया पुन्हा एकदा आकाश. मी म्हटलं होतं की मॅच कशा पुढे घेऊन जाऊ शकतो, मॅच किती गरम करायची, मॅच किती थंड करायची, किती शांत करून घेऊन जायचं आकाश त्या पद्धतीनेच. कारण आता 5ची कव्हर आहे. पाहायला गेलो तर निश्चितच 2 अजूनही रेडर आहेत. अभिषेक भोजने आहे, अजिंक्य आहे. तिन्ही कॉर्नर आपण दोन्ही कव्हर पाहतोय आतमध्ये आहेत. अक्षय आणि कव्हरचा आपण खेळाडू पाहतोय. निश्चितच कव्हर दिसला आहे. पाहिलं तर अजून संचित आहे
आणि आदित्य हे दोन मेन डिफेंडर आहेत. त्याला साथ देण्याकरता आदित्य गजमड असे संचित मोडक आणि आदित्य शिंदे अजून त्यांची कव्हर स्टँड बाय जोपर्यंत आहेत तोपर्यंत काही सांगू शकत नाही. असं आहे. पुन्हा एकदा पाहिलं तर 6 नंबर आदित्य गजमड हा मेन डिफेंडर आहे, मध्यरक्षक आहे, अप्रतिम काम करतो. अभि भोजने हा एक एक्का पाहतो आपण. चेंबूर संघ ज्या प्रकारे खेळ करतायत आणि त्यानंतर चेंबूर संघ आता हळूहळू या अंतिम सामन्यामध्ये कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5च्या कव्हर मध्ये एका बाजूला आदित्यला आपण पाहतोय कॉर्नर, दुसऱ्या बाजूला आपण निश्चितपणे संचितला पाहणार आहोत. एक मोठी रेंज मध्ये फ्लाइंग किक देण्याचा प्रयत्न होता. त्याची उंची आहे अभिषेक भोजनेची. सेंटरचा खेळाडू कॉर्नरला आदित्य आहे, अजूनही अक्षय, दोन्ही आदित्य आपण पाहतोय. अजिंक्य एका बाजूला आपल्याला रेडर म्हणून पाहायला मिळेल. एका अभिषेक भोजने सज्ज होते. उंच पुरा 6 चढाईपेडू 6च्या कव्हर मध्ये बोनस ऑन. अंतिम सामना ओळखेवाडी आपण पाहतोय वागझाड चिपळूण विरुद्ध. आणि आता संधी मिळाली गुफरा. सर टॅकल कोणी केली तर लेफ्ट कॉर्नर. यस, डावा गुप्रारक्षक थर्ड रेट 4च्या कव्हर मध्ये आपण पाहतोय कुणाल पवार या ठिकाणी चढाई करण्यासाठी. आणि निश्चितपणे हा प्रयत्न सुरू आहे तो म्हणजे डू ऑर डाय थर्ड रेट साठी. चेंबूर क्रीडा केंद्र चेंबूर मुंबई उपनगर विरुद्ध सुरू असलेला सामना. आणि नक्कीच या ठिकाणी संधी आहे. क्या बात आहे आदित्य शिंदे. चांगलं कॉम्बिनेशन बिटवीन कॉर्नर आणि राईट कॉर्नर. कारण हा अनुभव आहे ज्या प्रकारे प्रात्यक्षिक आपल्याला प्रॅक्टिकली पाहायला मिळते. आणि शुभमला आता निश्चितच संधी मिळणार आहे कारण तो आतमध्ये येतो. जीवननाथ त्याला मिळालेला आहे. संजीवनी 6च्या कव्हर मध्ये अजिंक्य पवार लेफ्ट रेडर बॅकवर्ड वाट पाहिली आणि त्यानंतर अप्रतिम बॅकवर्ड आकाश कदम ऍक्शन मध्ये. आकाश कदम लिडिंग फ्रॉम यस ऍब्सोल्युटली वंडरफुल. परंतु सर पाहिल्यानंतर वागसाईमध्ये अजून शुभम आहे, आदित्य आहे, संचित पूर्ण डिफेंडर संच मैदानामध्ये आपण पाहतो. आता पुन्हा एकदा मानारोग्य थर्ड रेडची जबाबदारी कुठला खेळाडू स्वीकारेल दिलं जाईल. सुरुवातीलाच म्हटलं होतं मी की ज्या प्रकारे हा सामना पुढे जाईल थर्ड रेड खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. मात्र ज्या प्रकारचा कव्हर सेट आहे आता कव्हर मध्ये गुफराने मग अशी कामगिरी केली. आता बॅकवर्डला आपण आकाशला पाहिलं तर नक्कीच दोघंही या ठिकाणी तयार राहतील. चांगला कमबॅक पाहिला आपण. निश्चितच सर या संघाने चांगला कमबॅक पाहिला. पुन्हा एकदा चढाई ज्यांनी पहिली चढाई केली ती फ्री कनेक्शन केलं होतं तोच शुभम शिंदेच्या माध्यमातून पुन्हा एकदा चढाई दिली जाते. बोनस देखील ऑन असताना सबस्क्रिप्शन लावलं जाते. 1-2 असं बोनस ऑन आहे. कमबॅक खेळ करणं गरजेचं आहे. चेंबूर संघाकरता पहिल्या हाफ मध्ये ज्याने आक्रमक स्ट्राईक रेट पाहिलं तर वागसाईचा सर अप्रतिम स्ट्राईक रेट पहिल्या हाफ मध्ये आपण पाहतो. कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. कॅल्क्युलेटिव्ह मध्ये मगाशी म्हटलं मी की मॅच कधी गरम करायची मॅच कधी थंड. मगापासून आपण पाहतो शांत खेळतोय. कर्णधार स्वतः आकाश कदम चढाईसाठी. मुंबई उपनगर महाराष्ट्र व्यावसायिक संघ एअर इंडियाचं देखील प्रतिनिधित्व. आणि त्यानंतर हा प्रयत्न हाच राहील की ॲज मच एज पॉसिबल या मॅचचं गणित बदलण्यासाठी थोडंसं वेगळं कॅल्क्युलेशन माइंड मध्ये चाललंय आकाशच्या. ज्या प्रकारच्या 2 आपण कव्हर पाहिल्या. आणि आता शुभम येणाऱ्या कारण रेडर पाहिले तर तिन्ही रेडर बाहेर आहेत. ओंकार बाहेर आहे, अभिषेक बाहेर आहे, स्वतः अजिंक्य पवार जो महत्वाचा आधारस्तंभ आहे. आणि 4 प्रमुख डिफेंडर आतमध्ये छटरे. 4च्या कव्हर मध्ये चढाईसाठी करण सिंग याला आपण पाहतोय डाव्या कोपऱ्याकडून. त्याचप्रमाणे टर्नला देखील एका बाजूला आपण पाहतोय तयार आहे. म्हणजेच आदित्य आणि त्याच अनुषंगाने दोन्ही बाजूने प्रयत्न सुरू आहे. म्हणजे निश्चितच आता संधी आणि अजून एक कव्हर सक्सेसफुल. निश्चितच मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं आणि आपण बॅक टू बॅक थर्ड रेड असणार आहे. फारच्या मुखांतराच्या माध्यमातून टुप्पाटाची चढाई आहे. चढाई सक्सेसफुल करणं येते का पाहूया. टॅकल पुन्हा एकदा लेफ्ट कॉर्नर सर लेफ्ट कॉर्नर बोलणं गरजेचं आहे. स्विगी गौतम ज्या पद्धतीने आलं म्हणून म्हटलं मगाशी की या ठिकाणी थर्ड रेड इम्पॉर्टंट राहणार आहे. आणि थर्ड रेडवरच चालले कारण डिफेंडर जर तुमचे मेन प्रमुख रेडर बाहेर असतील तर तुम्हाला यू मस्ट प्ले विथ थर्ड रेड. आणि तेच या ठिकाणी आता कुणाल पवार याची देखील बघूया मोठी स्ट्रॅटेजी. कारण
कॅल्क्युलेशन जसं वालसाई कोळकेवाडी करते त्याप्रमाणे चेंबूर संघ देखील आपण पाहतोय चेंबूर क्रीडा केंद्र चेंबूर यांचं देखील कॅल्क्युलेशन सुरू आहे. अशा पद्धतीने गणित समीकरण स्कोरबोर्डवर आपण जर गुणसंख्या पाहिली तर आपल्याला कळेल की गुणसंख्या काय आहे. एकदा संघ 7-14 पाहिलं तर अजून 6 गुणाची बढत असणार आहे वाकसाई संघाकडे. त्याच्यामध्ये कुठली शिंगण नाही. पाहिलं तर फर्स्ट हाफ मध्ये एक गोल दिला जातो निश्चितच, आणि तो काही मिनिटातच झाले. 14 गुण आहेत प्रेक्षकांच्या माहितीसाठी वाघजाई कोळकेवाडी चिपळूण आणि 7 गुण चेंबूर क्रीडा केंद्र चेंबूर मुंबई उपनगर. अंतिम सामना दत्तगुरु चषक भव्य राज्यस्तरीय 2025 मुक्काम रहाटवाडी शिरगाव तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी या शिरगावच्या क्रीडा नगरीमध्ये आज दत्त जयंती सोहळ्या निमित्ताने या स्पर्धेचं आयोजकांचं सुंदर असं आयोजन नियोजन संयोजन मुंबई उपनगर मुंबई शहर पुणे ठाणे पालघर जिल्ह्यातील नामांकित संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. निसार शेख यांचं देखील योगदान आपण पाहिलंय. संपूर्ण माध्यमातून कव्हर करत आहे ती स्पर्धा. आणि थर्ड रेड साठी आता कुणाल पवार लेफ्ट रेड डावी चढाई करण्यासाठी त्या बाजूला शुभम आहे, एका बाजूला आपण पाहतोय तो म्हणजेच आदित्य. आणि निश्चितच सर पंचांचं तेवढं कौतुक करणं तेवढं तरी छान असणार आहे. कारण का पंचांचं वाढायची चढाई आणि भोजण्याच्या माध्यमातून चढाई. आउट लॉबीत निघाला म्हणतो लॉबीत निघाला तो. निश्चितच सामन्यामध्ये पुन्हा एकदा सर एक पट्टा ओपन होतोय तुमच्या शब्दामध्ये. 4ची कव्हर आपण पाहतो या ठिकाणी. बघा 4ची कव्हर हीच अबाधित ठेवलेली आहे. तिन्ही ज्या वेळेस रेडर आलेले आहेत त्यांची कव्हर झालेली आहेत आणि डिफेंडर निश्चितच सर आकाश कदम ज्याने पहिल्या सामन्यामध्ये खरोखर चांगली चढाई केल्या होत्या. पुन्हा एकदा शुभम शिकतो सातत्याने चढाई करतोय. डिफेंडर आहे निदान रेषा क्रॉस कडून पुन्हा एकदा आकाश कदम जे पुन्हा एकदा चढाई आहे. आकाशला खेळ उंचावा लागेल. अजूनही पालिकडे सामन्याचं गणित पाहिलं ना तर निश्चितच 15-8 अशी गुणसंख्या वाघजाई कोळकेवाडी चिपळूण 15 गुण 8 गुण चेंबूर क्रीडा केंद्र चेंबूर क्रीडा केंद्र चेंबूर संघ हाच प्रयत्न करतोय की जी डिफेंडिंग स्किल आहे चौघांकडे त्याच्यामध्ये संचित आला, आदित्य आला, आदित्य शिंदे आला, शुभम आला. आणि आता मात्र ही खरी कसोटी राहील की पहिली थर्ड रेड कुणाची येणार आणि पहिला कोण वार करणार त्या पद्धतीने. आणि थर्ड रेड आलेली आहे. पुन्हा एकदा करण सिंग 4च्या कव्हर मध्ये चढाई करण्यासाठी सज्ज होतोय. अशा प्रकारे आपण पाहत आहोत. लेफ्ट कडून राईट कडून लेफ्ट आणि त्या अनुषंगाने दोन्ही बाजूने हा प्रयत्न आपण पाहत आहोत. आणि क्या बात है डबल आहे. येस जबरदस्त. नाहीतर काय टाइम आउट घेण्यात आले. आणि जर थर्ड रेड असेल तर तुम्हाला स्किलवर तुमचे पॉईंट मिळावे लागतील. तुम्ही फक्त चढावर नाही. आणि आता थर्ड रेड साठी अजिंक्य निश्चितच अजिंक्य पवार आता मैदानात आलेले आहे. पुन्हा एकदा एक टॅकल झाल्यानंतर अजिंक्य पवार किती सुंदर सुरेख रनिंग सर पाहिला आपण 6च्या कव्हर मध्ये आपण पाहत आहोत. आता कुणाल चढाई करत असताना सेमीफायनलला खूप छान त्यांनी कामगिरी केल्याने निश्चितच या ठिकाणी हा देखील प्रयत्न करतोय. आणि आता मात्र कॉर्नरला टिपण्यामध्ये यश. म्हणजे या पद्धतीने करंटला देखील रीड करावं लागेल. जसं आपण पाहिलं कॉर्नर ज्या पद्धतीने आदित्य आहे, शुभम आहे. आणि शुभमने अगोदर एक कॉल दिला होता आधीला की कशा पद्धतीने वरती येऊ शकतो. टर्नला थोडं वरती ऍडव्हान्स उभे राहिले आणि पॉइंट मिळाला.
तो म्हणजे चेंबूर संघार आहे. पण अजूनही दोन्ही जर संघांच्या गुणांचं जर आपण पाहिलं फरक तर एक वेगळी अशी गुणसंख्या आपल्याला पाहायला मिळते. क्या बात है. काय कव्हर केलं गेलं, जबरदस्त. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. जातोय वाव. एक जबरदस्त फॉलोला गेले आणि काय कव्हर. हा व्हिडिओ रिलीज व्हायरल होऊ शकतो. वन मॅन आर्मी. सोलो टॅकल अनेक पाहिला पण हा एक जबरदस्त टॅकल होता. आणि अशा जेव्हा काही टॅकल पाहायला मिळतात, हाफ टाइम चेंज द कोड. गुणसंख्या आहे रेग्युलर तुम्ही त्या पद्धतीने खेळ केला तर तुम्हाला ती संधी मिळू शकणार नाही. सेकंड आपला सुरुवात झालेली आहे. राजाजी कोळी साहेब, या कबड्डी स्पर्धा राज्यस्तरीय सुरू असलेल्या कबड्डी स्पर्धेला आमच्या विनंतीला मान देऊन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मुंबईचे अध्यक्ष कॅबिनेट मंत्री दर्जा, प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य भाजपा महाराष्ट्राचे श्री नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. त्याप्रमाणे आमच्या राठोडी संरक्षण जिंकली या सामाजिक आम्हाला मदत केली आहे. ते आमचे नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा दत्तमदेव देवस्थानच्या वतीने हेतूही सन्मान करण्यास मी राजाभाऊ शिंदे यांना विनंती करतो. त्यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन त्याचा सन्मान करण्यात यावा. वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून पाहिले कुणाल पवारने. आणि आता जिंक टच करून जातोय कारण वेट करत आहेत ते म्हणजेच आणि कुणाल पवार 6च्या कव्हर मध्ये बोनसा कॉर्नरला आपण पाहतोय. टर्न देखील सज्ज आहेत. तसे देखील थोडस रीड करून आले होते आणि त्यानंतर प्रयत्न जो धन्यवाद आहे साहेब, आमच्या विनंतीला मान देऊन आपण आम्हाला मनस्वी आनंद आहे. निश्चितच अजिंक्य पवार पुन्हा एकदा सेकंड मध्ये पहिली चढाई असणार आहे. आक्रमक खेळ करावा लागेल. पुन्हा एकदा अजिंक्यला टॅकल करण्याचा प्रयत्न आहे. जातात सुपर राईट. नक्कीच अशा मॅच मध्ये पंचांची भूमिका फार असते. बघा ज्यांनी हात उंचावलाय ते देखील गुजरात असेल, युवा सिरीज असेल, वेगवेगळे इंडिया कॅम्प देखील जे करून आलेले आहेत. युवा सिरीज गेल्या वर्षी पुण्याची त्यांनी कव्हर केली. गुजरातमधील देखील काही स्पर्धा त्यांनी कव्हर केले. असे पंच आहेत ज्यांचं आपण आताच पाहिलं. 3 पूर्ण आणि सुपर रेड 6च्या कव्हर मध्ये कुणाल अशी चूक झाली होती आणि त्याचं रूपांतर एका पॉइंट मध्ये. आणि आता ओके तो लहान मुलगा बाहेर आला बघा, त्याला बघायला, त्याला आतमध्ये या परत बघू. हा कंट्रोल मध्ये एवढे एक्साइटेड होते. जोगेश्वर आम्ही एक स्पर्धा केलेली प्रेक्षकांमध्ये एक कव्हर करायला आलेला. हा म्हणजे प्रेक्षक बघायला आलेले आणि मॅच एवढी जोरात होती, गरम झालेली की कॉर्नर आणि ते खेळाडूपेक्षा एक प्रेक्षक होता. आणि ऑल आउट या ठिकाणी आता ही जी आघाडी आहे अशोकजी ती नक्कीच आता अबाधित राहणार. कारण ज्या प्रकारचा कव्हर सेट आहे 26-11 एक मोठी आघाडी 9 आणि 15 गुणांची. निश्चितच सर आघाडी पाहिली तर 27 गुणांची आघाडी. कमबॅक खेळ करावा लागेल. नक्कीच कमबॅक खेळ करावा लागेल. ऑलआउट तुम्ही जर दिला कॉन्फिडन्स तुम्हाला आणावा लागेल, मोमेंटम तयार करावा लागेल, कव्हर सेट चांगला तयार करावा लागेल, तरच तुम्ही अजिंक्य पवार याला आपण पाहतोय उंचावा लागेल. येस की आपण देखील आता जाऊ शकतो. त्या प्रकारे सामनाच्या स्थितीमध्ये सुंदर अशी आघाडी. आणि क्या बात आहे, प्रेमाने आशीर्वाद दिला कथा असतो. निश्चितच सर कमबॅक करावं लागेल. ज्या पद्धतीने सेमी फायनलची क्वार्टर फायनलचे मॅच जे असे खेळले
पुन्हा एकदा पाहिलं तर आकाश कदम कमबॅक करेल. आकाश एक एक काय रप्पा बुलेट ट्रेन चालवावं लागेल, एकशे स्पीड लावावं लागेल आणि स्पीड लावला होता परंतु हँड्रेड देखील टाकला गेला. नाही हे जी कव्हर सेट आहे त्याला आता तुम्हाला तोडणं तितकंसं सोपं नाहीये. अनुभव एवढा आहे. पाटणा पायरेट्ससाठी खेळले, वेगवेगळ्या संघांसाठी खेळत असताना ज्या प्रकारचा अनुभव, प्रगल्भता काय असते, मॅच्युरिटी लेवल काय असते याचं द्योतक, याचं मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी शुभम शिंदे जो डिफेंडर आहे. आणि बघा आपण काही क्वचितच टाइम आउट पाहिलेले आहेत. त्या व्यतिरिक्त मॅच जशी सुरू आहे तशी चालू आहे. आणि याचं कारण वाघजाई बोलतो आणि चिपळूण संघाकडे असणारी ही मोठी आघाडी. कारण लीड करत असताना कुणाला देखील पॉईंट लागले नाही, करंटला देखील पॉईंट लागले नाही. आकाशने चांगला प्रतिकार केला, भूषणाने चांगल्या प्रकारे कव्हर केले, काही विकी गौतमला कव्हर करण्यामध्ये यशस्वी मिळाले, मात्र रेडमध्ये पॉईंट नाही आले. हीच मोठी डोकेदुखी ठरली. पुन्हा एकदा अजिंक्य पवार 1-1-2च्या क्षेत्ररक्षणामध्ये 4च्या कव्हरमध्ये आणि कुणाल पवार या ठिकाणी निश्चितच पुन्हा एकदा गणित सिंगच्या माध्यमातून चढाई पाहणार आहोत मित्रांनो. कमबॅक खेळ करावा लागेल, कारण तुम्हाला काहीसा खेळ जावं लागेल. दत्तगुरु चषकावरती नाव बोलायचं असेल तर खेळ उंचवणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने 2 सामन्यामध्ये आपण त्यांचा खेळ पाहिला. खरोखर सुंदर खेळ होता सेमी पाणीच्या क्वार्टर पाणीच्या सामन्यामध्ये. परंतु अंतिम सामन्यामध्ये मोठा संघ आल्यानंतर थोडंसं अंडर प्रेशर आवडलं आहे. ते जाणवत ज्या पद्धतीने करण देखील एक हात काढणं गरजेचं होतं. हे बघा तो तिकडून निघाला, इकडून आला म्हणजे थांब मी येतो. मात्र मोठी आघाडी आहे. थर्ड रेड पुन्हा एकदा करण सिंगच्या माध्यमातून थर्ड रेड पाहतो मित्रांनो. आक्रमक खेळ करणं गरजेचं आहे. खेळ उंचवणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा डोकीचा प्रयत्न, अतिशय सुरेख प्रयत्न होता. कुठली चांगली लेफ्ट अँड राईट कॉर्नरच्या दोन्ही बंधूंच्या माध्यमातून चांगला टॅकल पाहिला. चिपळूण वाघजाई संघाकरता पुन्हा एकदा पाहिलं तर आक्रमक खेळ सुपर टॅकलसाठी अभि भोजने एका गुणाची कमाई. निश्चितच पुन्हा एकदा पाहिलं तर सोलो टॅकल करण्याचा प्रयत्न आणि सोलो टॅकल पाहिलं तर संचित ओळखच्या माध्यमातून संचित फायर झालेला आहे. शेवटची 5 मिनिटं गुणसंख्या पाहिली तर 11-36. निश्चितच आपण 2 सेमीफायनलचा थरार निश्चितच सर पाहिला तर अतिशय रोमांचक सेमीफायनलचे 2 सामने पाहिले, अटीतटीचे सामने पाहिले, आक्रमक खेळ देखील पाहिला. पुन्हा एकदा पवारच्या माध्यमातून अजिंक्य पवारने ज्या पद्धतीने खेळ केला आजच्या दिवशी, संचित असेल, अभि भोजने असेल, ओंकार कुंभार, आदित्य शिंदे आणि शुभम शिंदे आणि अजिंक्य यांच्यामध्ये 2 चांगला खेळ पाहिला. या साईडला पाहिलं तर जयपूर या संघाकडून पाहिल्यानंतर आकाश कदम तेरगावचा सुपुत्र चांगला खेळ पाहिला. करण सिंगचा देखील चांगला खेळ पाहिला. निश्चितच चांगला खेळ पाहतो आपण. पुन्हा एकदा अभि भोजनेच्या माध्यमातून चांगला खेळ पाहिला. आक्रमक खेळ देखील पुन्हा एकदा नो डाऊट एका गुणाची कमाई केली. शेवटचे 300 सेकंदाचा कालावधी पुन्हा एकदा पाहिलं तर पवारच्या माध्यमातून प्रयत्न असणार आहे. चांगला खेळ पाहिला आपण ओव्हरऑल. पवारच्या माध्यमातून एक रिवार्ड टॅलेंट आहे, एक उगवता आहे मित्रांनो. चेंबूर संघाकडून समोर 180 सेकंदाचा कालावधी असणार आहे. 180 सेकंदामध्ये निश्चितच पुन्हा एकदा ओंकार कुंभार ज्याने सेमीच्या सामन्यामध्ये चांगला खेळ करतोच ओंकार कुंभार चढाई करताय. चांगला खेळ पाहतो मित्रांनो ओंकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा. निश्चितच शेवटची काही क्षण आहे. मोठी स्पर्धा मित्रांनो. सर्व क्षेत्रातील खेळाडूंनी भरपूर प्रेम केले या स्पर्धेचे नियोजन श्री दत्त मंदिर देवस्थान ट्रस्ट शिरगाव राहटवाडी एका वाढीने स्पर्धा राज्यस्तरीय स्पर्धेचं नियोजन चांगलं नियोजन अंतिम टप्प्यामध्ये मित्रांनो आपण आलेलो आहोत. अंतिम टप्प्यामध्ये आपण काही क्षण पाहतोय. निश्चितच 2 सेमीमध्ये आपण थरार पाहिले, अंतिम मध्ये पाहतोय आणि सामना संपतोय. श्री दत्तप्रभू चषकावरती नाव करतोय नो डाऊट वाघजाई कोलकेवडी संघ.